वाढती उन्हाची तीव्रता आणि संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेऊन शेतकऱ्यांना पाण्याची कमतरता भासू नये यासाठी कडेगाव येथे ताकारी, टेंभू व आरफळ उपसा जलसिंचन योजनांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी घेतला। यावेळी संबंधित विभागातील अधिकारी तसेच लाभ क्षेत्रातील गावांचे प्रतिनिधी उपस्थित होते। बैठकीत योजनांची आवर्तने वेळेत सुरू करणे, लाभ क्षेत्रातील पाझर तलाव भरून घेणे तसेच इतर क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी सुरू असलेल्या कामकाजांचा वेग वाढवण्याबाबत प्रशासनाला स्पष्ट सूचना देण्यात आल्या। सुली व कामती पंप हाऊस येथील कामांचा आढावा घेत टप्पा क्रमांक 2 मध्ये जादा अश्वशक्तीचे पंप बसवण्याच्या कामाची माहिती घेण्यात आली। तसेच नेवरी वितरकेचे पाणी वेळेत सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले। पुनर्वसित उमरकांचन, खेराडे व विटा गावांना टेंभू योजनेतून पिण्याच्या पाण्याची सोय होण्यासाठी आवश्यक कामे लवकर पूर्ण करण्यावर भर देण्याच्या सूचना देण्यात आल्या। कालवाई व सोहोली मार्गे वितरिका क्रमांक 7 चे काम पूर्ण करून सुमारे 80 ते 90 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याबाबत चर्चा झाली। मुख्य कालवा व पोटपाटासाठी संपादित जमिनींच्या मोबदल्याचा आढावा घेण्यात आला। तसेच पाणीपट्टी वसुलीबाबत पारदर्शक आणि अचूक धोरण राबवण्याची गरज अधोरेखित करण्यात आली। उन्हाळ्याच्या काळात शेतकऱ्यांना शेतीसाठी तसेच जनावरांच्या चाऱ्यासाठी पाणी उपलब्ध राहणे अत्यंत आवश्यक आहे। कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना पाणी कमी पडता कामा नये यासाठी संबंधित यंत्रणांनी सतर्क राहून काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या। तसेच पोलीस परिसरातील देवराष्ट्रे, कुंभारगाव, कुंडल, ताकारी, भवानीनगर, सावंतपूर ते सांडगेवाडी या भागांचा सर्वे पूर्ण झाला असून सुमारे 5500 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी पाणी उपलब्ध असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। या कामासाठीही खर्चही तुलनेने कमी होणार असल्याचे सांगण्यात आले। बैठकीत उपस्थित शेतकऱ्यांनी मांडलेल्या प्रश्नांवर तात्काळ कार्यवाही करून त्यांचा मार्ग काढण्याच्या सूचना आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या। शेतकऱ्यांच्या शेतीला पुरेसे पाणी मिळावे यासाठी प्रशासनाने अधिक संवेदनशीलतेने काम करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी नमूद केले। प्रशांत कांबळे, अग्रणी न्यूज, विटा।